आता एक ब्रेकिंग न्यूज पुण्यातल्या बावधन परिसरातनं बावधन बुद्रुक परिसरामध्ये हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली आहे। तर या दुर्घटनेमध्ये तिघांचा मृत्यू झालाय। हा अपघात पुणे बंगळुरू महामार्गावरून काही अंतरावरच घडलाय। याच ठिकाणी एका टेकडीवर ऑक्सफोर्ड काउंटी रिसॉर्ट आहे आणि इथल्या हेलिपॅडवरून आज सकाळी या हेलिकॉप्टरनं उड्डाण केलं होतं। मात्र हा भाग डोंगराळ असल्यामुळे इथे धुकं होतं आणि त्यामुळे हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे। दरम्यान हे हेलिकॉप्टर सुनील तटकरे यांना नेण्यासाठी जात होतं आणि त्याआधीच या हेलिकॉप्टरमध्ये हेलिकॉप्टरचा हा अपघात झालेला आहे। साधारण सकाळी 7 ते 7:30च्या दरम्यान हा अपघाताचा प्रकार घडलेला आहे। हेलिकॉप्टर इथनं टेकअप केलं आणि काही सेकंदातच त्याच ठिकाणी अर्धा किलोमीटरवरती ते कोसळलं गेलं। त्या कोसळल्यामुळे त्यामध्ये 2 कॅप्टन एक इंजिनियर हे मृत्युमुखी पडले। हे हेलिकॉप्टर साधारण NCPचे अध्यक्ष महाराष्ट्राचे प्रदेशचे सुनील तटकरे साहेब यांना घेण्यासाठी जुहू याच ठिकाणी चाललं होतं अशी आम्हाला काही माहिती मिळते। दरम्यान नेमकं काय घडलं होतं आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। पुण्यातील बावधनमधील जंगल परिसरात हे हेलिकॉप्टर कोसळलंय। दुर्घटनेमध्ये 2 पायलट आणि एका इंजिनियरचा दुर्दैवी मृत्यू झालाय। दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरमधूनच सुनील तटकरे मुंबई सुतारवाडी असा प्रवास करणार होते। तर हेरिटेज एव्हिएशन कंपनीचं हे हेलिकॉप्टर असल्याची माहिती आहे। धुक्यामुळे हेलिकॉप्टर कोसळल्याची प्राथमिक माहिती सध्या मिळते। दरम्यान हेलिकॉप्टरनं बावधनमधल्या ऑक्सफोर्ड गोल्फ क्लबमधून उड्डाण घेतलं होतं आणि त्यानंतर लगेचच हे हेलिकॉप्टर बावधनमधून मुंबईच्या दिशेनं निघालं होतं। हेलिकॉप्टरनं केवळ 1.5 किलोमीटर अंतर एवढंच पार केलं होतं। तर उड्डाण केल्यानंतर 3च मिनिटात हे हेलिकॉप्टर कोसळलंय। काल परळी वैजनाथहून बावधनमध्ये हे हेलिकॉप्टर आलं असल्याची माहिती आहे।